We welcome Tanu madam here for this match. You are a die-hard fan of cricket. We know that. Yes. आणि मी गौतम सरांना विनंती करतो की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन द्यायचंय. हा मोठा क्षण आहे मंदार बनेसाठी. बॅट्समन नेम, बॉलर नेम प्लीज. समोर आहे तो म्हणजे लव आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजे राहुल. सीडीएससी ची टीम आहे ही. सीडीएससी ची टीम दिसते इथे खेळताना. पहिली मॅच टीम नंबर 10 आणि गौतम सर इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना मंदार बने याला. संकेत बॉलिंग मार्कवरती संकेत सज्ज. टीम 10 आणि टीम 16. टीम 16 प्रथम गोलंदाजी करताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजीची सुरुवात इथे मात्र टीम 16 मार्फत. डॉट जातोय चेंडू, निर्धाव जातोय. हेच करायचंय. प्री क्वार्टरचा हा 6वा सामना आहे. अभिषेक बरेच वर्ष तू प्रोफेशनल कव्हर करत असशील. कॉर्पोरेट लीग माझ्या मते तुला अशा फार कमी करायला मिळत असेल कारण तू पण एक प्रोफेशनल कॉमेंटेटर आहेस. तर ह्या कॉर्पोरेटमध्ये सुद्धा तेवढं तुला टॅलेंट भरलेलं दिसतं का? येस बरोबर उल्लेख केला आहे. कॉर्पोरेट जगतामध्ये अगदी जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात होते, टेनिस बॉल नंतर लेदर क्रिकेटमध्ये वळतात खेळाडू आणि त्यानंतर मात्र एखादी बँक अथवा कॉर्पोरेट क्रिकेट जेव्हा चालू करतात तेव्हा ते देखील त्या बँकेकडून अथवा त्या कंपनीकडून लेदर क्रिकेटला सुरुवात करतात आणि त्यामधीलच ते खेळाडू संकेत कदम आपण पाहतोय. अगदी काळ चौकीचा खेळाडू. या खेळाडूच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर या खेळाडूने काळ चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात 6 बॉलवर 6 षटकार ठोकले आणि 7 बॉलवर 7 षटकार देखील ठोकले या खेळाडूने. निश्चितच. आणि दरम्यान राहुल लेफ्ट हँड फलंदाज इथे चौकाराने स्वागत करतोय गोलंदाजाचं. संकेत कदम या खेळाडूचा उल्लेख केला होता. फिल्डिंग मध्ये ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवत आहेत कारण पाहिलं आकर्षक फलंदाजी करतोय राहुल. डावखुरे फलंदाज हे नेहमीच आकर्षक असतात. त्यांची बॅटिंग तुम्ही सौरभ गांगुली बघा. येस बरोबर उल्लेख केलाय. ब्रायन लारा बघा. आता इथे मात्र थोडासा ब्लॉकॉल अपील मोठं होत आहे. इथे मात्र बाद म्हणून पंच घोषित करतायत. पहिला धक्का बसतोय. येस लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात हा पहिला धक्का. पहिला विकेट. फलंदाज राहुल मात्र माघारी परतलाय. बरोबर बॉल हाताळला होता. खोलवट टप्प्याचा बॉल होता. पायावर जाऊन आदळला आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. संकेत कदमच्या माध्यमातून हाताळला गेलेला चेंडू. नवीन फलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील आलेत. येस सर तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला होतात आणि या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल? या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून आम्ही जोडले गेलेलो आहोत. मी मगाशीच म्हटलं की ही चेअरमन साहेबांच्या डोक्यातून संकल्पना होती. युनियन असोसिएशनने ती उचलून धरली आणि अशी उचलून धरली की तुम्हाला हे आकर्षक जे आयोजन दिसतंय आज असं आयोजन करणं फार सोपं नाही आहे मित्रांनो. दरम्यान एक मोठा फटका लॉंगांच्या दरम्यान आणि आम्ही ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो या टीमची, या स्पर्धेची. निश्चितच या पुढचा सामना महिलांचा फायनलचा सामना आणि मी फायनलच्या सामन्यासाठी थोडंसं ग्राउंडवर जाऊ इच्छितो कारण आपल्याला थोड्याशा बाउंड्रीज. नवीन गोलंदाज संकेत. फटका खेळायचा होता मात्र थोडासा मिसटाईम होतोय. विकेट किपरच्या डोक्यावरनं चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. थोडंसं करेक्शन आहे इथे आयोजन टीम तर्फे. याच्यानंतर एक प्री क्वार्टरचा सामना होईल, त्याच्यानंतर फायनलचा सामना होईल महिलांचा. कुणाल आहेत गोलंदाजी करत असताना. कुणालने आपण पाहतोय. कुणालचं देखील कौतुक करावं लागेल कारण आज सकाळपासून कुणालने चांगली गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुणाल बॉलिंग मार्कवरती इथे आकुटप्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. चांगला झेल तिथे यष्टीरक्षकांनी 10 ते 15 पावलं धावून काढलेत आणि झेल मात्र सेफली कंप्लीट केलाय.
धावा आहेत त्या म्हणजे 8. दुसरं षटक मैदानामध्ये करण. नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी जातोय करण. येस, करण आलेत. एक फलंदाज बाद झाला, दुसरा फलंदाज आता स्वप्नील. मैदानामध्ये आलाय. करणला रन करावी लागतील या मॅच मध्ये. हा बॉल चांगला हाताळला होता, अकूट टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न. आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर आता निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हे भव्य दिव्य आयोजन, नियोजन सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि यावेळेला आता फटका फसलाय. बॉलर बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा आता धावून पूर्ण केल्यात. निश्चितच अभिषेक, आणि जर तू बघशील तर काटेकी टक्करचा सामना होतो का पाहायला लागेल, कारण धावसंख्या फक्त 10 आणि मैदानामध्ये षटक सुरू आहे ते म्हणजे दुसरं, आणि शेवटचा चेंडू फक्त शिल्लक आहे. म्हणजे मोठा फटका खेळावाच लागेल जर या सामन्यामध्ये काहीतरी एक आव्हान निर्माण करायचं असेल सीडीएससी टीमला. आणि मोठा फटका येतोय, पाहूया फाईन लेग रिजन मध्ये हा चौकार येतोय का. आणि येस, चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ सारस्वत चौकार अभिषेक फॉर यू. येस, बरोबर उल्लेख केला. याच फटक्याची आता गरज होती या मॅच मध्ये. आणि चौकाराने मात्र मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक केलं बॅटिंग करत असलेल्या संघाने. कारण तुमच्या जेव्हा रन्स ह्या बॉलच्या वरती असतात, 10 चेंडू 14 धावा आहेत, त्या काहीतरी मॅच बनू शकते हा एक कॉन्फिडन्स तुमच्या गोलंदाजाकडे असतो. आणि ऑलवेज आपण म्हणतो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, बॉलर विन द मॅचेस. नेहमीच चांगली गोलंदाजी जर झाली तर सामना मात्र पलटू शकतो. पुन्हा एकदा चला क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे मित्रांनो. आपला हँडओव्हर लक्षात ठेवायचा आहे. हँडओव्हर लवकर करणार आहोत आपण. प्री क्वार्टरचा पुढचा सामना टीम नंबर 47 आणि 44 या नंतरचा प्री क्वार्टरचा शेवटचा सामना, त्याच्यानंतर क्वार्टरचे सामने आणि त्याच्यानंतर यानंतर 2 होतील प्री क्वार्टरचे सामने, त्याच्यानंतर फायनलचा महिलांचा सामना. या 2 बॅटर लवकर. बॅट्समन वेळ काढू नका मित्रांनो. आपल्याला सेमी फायनल फायनलचा सामना, त्याच्यासाठी प्रेक्षक आले तिथे. समोर आहे संकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे समीर. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे करण. पाहूया टीम नंबर 10 चेंडू 14 धावा, 15 धावा. 10 चेंडू 15 धावा. कारण आपल्याला इथे सुपर ओव्हर खेळवता येणार नाहीये, त्याच्यामुळे कंपल्सरी चेस आहे. टाय झाला सामना तर बॅटिंग करणारी टीम हरू शकते. इथे थोडासा फ्लिक केलाय संकेतने. पाहूया संकेतसाठी दुसरी धाव समीर आणि कंप्लीट करतायत. निश्चितच फार मोठी रिस्क घेणार नाही संकेत आणि समीर. संकेत कदम हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, चांगल्या स्पर्धेत खेळतो अभिषेक. यस, बरोबर उल्लेख केलाय. संकेत कदमचं कौतुक करावं लागेल, कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या या नावाचा दबदबा निर्माण झालाय. संकेत कदम अगदी महापौर चषकामध्ये 6 बॉलवर 6 षटकार त्याने ठोकलेत. लगातार 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम रचलाय संकेत कदमने. आणि नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये 7 बॉलवर 7 षटकार त्याने ठोकले होते. वा वा, क्या बात आहे संकेत, क्या बात आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्याच खेळाडूंसाठी. आणि सारस्वत साठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे की असा खेळाडू आमच्या बँकेत आहे जो 6 बॉलवर 6 षटकार, 7 बॉलवरती 7 षटकार मारतो प्रोफेशनल मॅचेस मध्ये. तर निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. करण थोडासा फंबल करताना, निश्चितच जेव्हा आक्रमक फलंदाज असतो तेव्हा थोडासा गोलंदाज हा पाहायला मिळाला. टॉवरिंग 6 डाऊन द मिड विकेट. पहिला षटकार. 5 धावा करायचे आहेत फक्त हा सामना जिंकण्यासाठी. संकेत नावाला विजयाचा संकेत देतो इथे आपल्याला. पुन्हा एकदा ब्लॉकहोल मधला चेंडू फक्त ढकलून दिला, दिशा दिली चेंडूला कव्हर रिजन मध्ये. 1 धाव. सेन्सिबल बॅटिंग बाय संकेत अँड समीर.
फक्त 4 धावांची आवश्यकता. हा उडवलेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये पाहूया. फलंदाज तिथे क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न तर मात्र 100% दिले होते, परंतु झेल मात्र कंप्लीट करू शकलेला नाही. आणि पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू पाहूया, या शेवटच्या चेंडूवरती मॅच संपते का, विजयाचा संकेत मिळतोय का. अभिषेक कॉन्फिडंट आहे आणि येस, अभिषेकला संकेतची बॅटिंग जसं काय त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकेतवरती लावलेला आहे. कधी मारणार, कधी खेळणार, कुठे खेळणार. वा वा अभिषेक, तुझं सुद्धा कौतुक आहे. मैन ऑफ द मैच बताने की जरूरत समीर.